नमस्कार मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण डिपार्टमेंट अंतर्गत 508 जागेसाठी नवीन जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो. तर कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, राज्य आयोगाचे नागपूर, औरंगाबाद, परिक्रमा खंडपीठ. निवारण आयोगासाठी निर्माण करण्यात आलेल्या 508 अस्थायी पदांना 1/9/2025 ते 28/2/2026 या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत. बघू शकता मित्रांनो, कधी अपडेट आलेले 11 सप्टेंबर 2025 ला ही अपडेट आलेली होती मित्रांनो. तर आता परत नवीन अपडेट आलेले 28/2/2026 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेले आहे मित्रांनो. बघा, टोटल 508 जागेसाठी ही जाहिरात असणार आहे. कोणते कोणते पद असणार आहे या जाहिरातीमध्ये तर बघू शकता. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई अंतर्गत पदाचे नाव बघा. पदसंख्या: प्रबंधक विधी, प्रबंधक लेखाधिकारी, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, अधीक्षक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखपाल, लिपिक टंक लेखक चे 6 जागा आहे. बिलीफ, वाहन चालक, पोलीस शिपाई, शिपाईचे 7 जागा आहे. रखवालदारचे 1 जागा आहे. सफाई कामगारची 1 जागा आहे. असे एकूण इथं 37 जागा आहे मित्रांनो. खाली बघा, राज्य आयोगाचे औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ, याच्यामध्ये किती जागा आहे एकूण बघू शकता तुम्ही. 14 जागा आहे. प्रबंधक, लेखाधिकारी, लघुलेखक उच्च श्रेणी, अधीक्षक, लिपिक टंक लेखक, शिपाई, रखवालदार असे एकूण 14 जागा आहे मित्रांनो. खाली बघू शकता राज्य आयोगाची नागपूर परिक्रमा, नागपूर जिल्ह्यासाठी बघू शकता तुम्ही. प्रबंधक, लेखा अधिकारी, लघुलेखक उच्च श्रेणी, अधीक्षक, लिपिक, शिपाई, हवालदार यासाठी एकूण 14 जागा आहे. खाली बघू शकता जिल्हा आयोगाअंतर्गत बघू शकता किती जागा आहे. प्रबंधक वर्ग 2 राजपत्रित गॅझेटेड पोस्ट आहे मित्रांनो, 41 जागा असणार आहे. लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी बघू शकता 37 आणि 41 जागा असणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारीसाठी 41 जागा असणार आहे. सहाय्यक अधीक्षकसाठी 41 जागा आहे. लेखापालसाठी 41 जागा आहे. लिपिक टंकलेखकसाठी 500, लिपिक टंकलेखकसाठी 78 जागा आहे. शिपाईसाठी 82 जागा आहे. असे एकूण बघू शकता मित्रांनो 483 जागा प्लस एकूण अ मिळून बघा 508 जागा आहे मित्रांनो. टोटल 508 जागेसाठी ही जाहिरात येणार आहे मित्रांनो. जर आचारसंहिता नोव्हेंबर महिन्यात जर 9-10 च्या आसपास आचारसंहिता लागू झाली मित्रांनो, तर त्याच्या अगोदर ही जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त आहे. नाहीतर थोडंफार उशीर होऊ शकतो मित्रांनो. अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा, कधी पण जाहिरात येऊ शकते. जाहिरातीची वाट बघू नका, अभ्यास चालू ठेवा, कारण की ह्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये लवकरच जाहिरात येईल मित्रांनो. आता सध्या आचारसंहिता अजून डेट फिक्स झालेली नाही, कधी आचारसंहिता लागू होणार आहे. जर आचारसंहिता लागू झाली तर काही डिपार्टमेंटचे जाहिरात येऊ शकणार नाही. तर जर 9, 10 किंवा 15 नोव्हेंबरला जर आचारसंहिता लागू झाली तर त्याच्या अगोदर जाहिरात येण्याचे भरपूर चान्सेस आहे मित्रांनो. त्यासाठी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.